हॅलो गाईज, मी तुम्हा सर्वांची लाडकी पल्लू. तर मी आज दादरला गेले होते. माझं थोडं काम होतं, कामानिमित्त गेले होते. तर मग विचार केला उद्या दसरा आहे, तर मग फ्रूट्स आणि फ्लावर्स घेऊन जाऊ. तर मग बघू शकता फ्रेश भेटली मला फ्लावर्स. तर मग मी घेतलं मला जे जे हवं ते फटाफट आणि निघाले घरी, कारण खूप गर्दी होती दादरला. आणि ऑब्व्हियसली गर्दी तर होणार, कारण उद्या दसरा आहे म्हटल्यावरती कोणी ना कोणी काही ना काहीतरी घ्यायलाच आलं होतं. तर मग मी ट्रेन पकडली आणि फायनली घरी पोहोचले. घरी पोहोचून फ्रेश वगैरे झाले आणि आरतीला गेले. आरतीला गेल्यानंतर खरंच खूप फ्रेश वाटलं आणि खूप असं शांतीही मिळाली. कारण आणि वाईटही वाटत होतं, कारण 2 दिवसच आता आपल्याला आई माऊलीच्या समोर मंडपामध्ये उभं राहायला भेटणार, आरती करायला भेटणार. त्यानंतर आईचं विसर्जन आहे. तर आरती वगैरे झाली, दर्शन वगैरे झालं, घरी आले आणि गरब्यासाठी रेडी व्हायचं होतं, कारण आज आमच्या इथे वेशभूषाची कॉम्पिटिशन होती, वेशभूषा होती. तर मग रेडी वगैरे झाले आणि गरबा खेळायला गेले. तर बघू शकता खूप भारी वाटत होतं. आणि वेशभूषा असल्यावरती आमच्या इथे लहान मुलं खूप वेगवेगळे असे अवतार धारण करून येतात. तर कोणी आई माऊली बनलं होतं, कोणी फ्रूट सेंटर बनलं होतं, तर कोणी पोलीस बनलं होतं, कोणी वकील बनलं होतं. खूप छान छान असा अवतार घेतला होता प्रत्येकाने आणि खूप भारीही वाटत होतं. त्यानंतर मग गरबा वगैरे झाला आणि आज 12 वाजेपर्यंत गरबा होता. तर सर्वांनीच मस्त एन्जॉय केलं. गरबा वगैरे झाल्यानंतर मग आमच्याकडे उद्या भंडारा आहे म्हटल्यावरती भाजी कापण्याचा कार्यक्रम होतो. तर मग मी गेली होती माझी भाजी वगैरे कापायला. मी जाऊन झोपले, कारण मला उद्या जॉबला जायचं होतं. तर भेटूयात मग माझ्या नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज. तुमची लाडकी पल्लू. आणि तुमच्या पल्लूला लाईकसुद्धा करा, शेअरसुद्धा करा आणि फॉलोसुद्धा करा. ओके, बाय बाय, गुड नाईट.